नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.4 यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सपांड। आता एक्सपांड करताना आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे, एक्सपान्शन फॉर्म्युला। हा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 2p + q + 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर। ओके, तर फॉर्म्युला काय एक्सपान्शनचा a + b + c ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे हा a झाला, हा b झाला आणि ही टर्म झाली c। ओके, ही टर्म a, ही टर्म b आणि ही टर्म असते ही c। ओके, a b c आणि हा स्क्वेअर ॲज इट इज। आता या फॉर्म्युला कसा पुट करायचा आहे ते पण सांगतो। a चा स्क्वेअर बरोबर, नंतर b चा स्क्वेअर, नंतर c चा स्क्वेअर घेतला। नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये प्लसचं साइन द्यायचं, तिथे पण प्लसचं साइन, नंतर 2ab प्लस 2bc ओके प्लस 2c नंतर a, म्हणजे तिघांचं एकमेकांबरोबर काय मल्टिप्लिकेशन करायचं आहे बरोबर। नंतर आता इथं एक्झाम्पलमध्ये ए बी सी काय व्हॅल्यू आहे ते आपण इथं ए बी सी फॉर्म्युला आहे म्हणून आपण ए बी सीच्या व्हॅल्यू काय काय आहे ते लिहून घेऊया। हिअर टेकिंग ए इज इक्वल टू काय करायचं आहे तुम्हाला 2p, ए इज इक्वल टू 2p, बीच्या प्लेसवर काय आहे q, म्हणजे b इज इक्वल टू q, सीच्या प्लेसवर काय आहे c इज इक्वल टू 5। ओके, हे लिहून घेतलं, एवढं तर कळालं आहे तुम्हाला। ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, या फॉर्म्युल्यामध्ये ए बी सीच्या व्हॅल्यू माहीत झालं, हे ए बी सीच्या इथं व्हॅल्यू पुट करायच्या प्रत्येक ठिकाणी। ओके, मग आता इथे ए इज इक्वल टू काय आहे, ए इज इक्वल टू 2p आणि इथं स्क्वेअर आहे म्हणून त्याचा ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर लिहिला। ओके, कारण ह्या दोघांचा स्क्वेअर असतो म्हणून आपण ब्रॅकेट केलेला आहे। ओके, प्लस क्यू, बीचं व्हॅल्यू काय क्यू म्हणजे क्यू स्क्वेअर, प्लस सीचा स्क्वेअर 5चा स्क्वेअर बरोबर, प्लस 2 एची व्हॅल्यू पुट केली 2p, बीची व्हॅल्यू q। आता इथं ब्रॅकेटमध्ये केलं, नाही तर इथं तुम्ही ब्रॅकेट नाही दिलं तर मल्टिप्लिकेशनचं साईन करायचं, कारण तिघांमध्ये रिलेशन काय असतं मल्टिप्लिकेशनचं असतं, हे नेहमी लक्षात ठेवा। म्हणून आपण इथं काय ब्रॅकेट केलेलं आहे, हे प्लस साईन गेलं, हे ए बीची व्हॅल्यू पुट केलं 2 प्लस नंतर 2 बीची व्हॅल्यू q आणि सीची व्हॅल्यू 5। ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये प्लस 2c, 2cची व्हॅल्यू 5 आणि एची व्हॅल्यू 2p। ओके, ही पुट केली। नेक्स्ट स्टेपमध्ये काय 2pचा स्क्वेअर, आता इथं ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर काय येणार आहे 2चा स्क्वेअर pचा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर किती येतो 4, 2 2 4 आणि pचा स्क्वेअर ॲज इट इज 4p स्क्वेअर असतो बरोबर। नेक्स्ट प्लसचं साईन देऊन घेतलं, क्यूचा स्क्वेअर क्यू स्क्वेअरच येणार आहे। नेक्स्ट प्लस 5चा स्क्वेअर 25, नंतर 2 × 2 4pq। ओके, 4 हे 2 × 2 4 आणि p आणि हा q, ह्या तिघांचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे। आता ह्या दोघांचं उत्तर काय येणार आहे आन्सर लक्षात ठेवा, 4p मल्टिप्लाय बाय काय q मल्टिप्लाय बाय q, मग या दोघांचं आन्सर यांनी या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 4pq याचं आन्सर येतं, म्हणून इथं डायरेक्ट आपण काय लिहिलं 4pq बरोबर, हे लिहू नका। प्लस 2q5, आता मग तिघांचं काय करायचं 2 × 5 करायचं, डिजिट आहे त्यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन, 2 × 5 2 5 10 आणि q ॲज इट इज 10q। नेक्स्ट स्टेपमध्ये 2 × 5 10, 10 × 2 20 आणि हा p ॲज इट इज 20p। आलं लक्षात, हे झालं आपलं फायनल आन्सर 4p स्क्वेअर। क्वेश्चन लिहून घेतलं 2p प्लस q प्लस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर, हा ॲज इट इज क्वेश्चन लिहून घेतला, नंतर आन्सर आलेलं ते फायनल इथं लिहून घेतलं 4p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 25 प्लस 4pq प्लस 10q प्लस 20p। आलं लक्षात, तुम्ही चॅनल नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। सेकंड एक्झाम्पल आहे m + 2n + 3r होल ब्रॅकेटचा स्क्वेअर। तर इथे पण एक्सपान्शन फॉर्म्युला तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये लिहायचा आहे, म्हणजे लिहायचा आहे, म्हणून तो फॉर्म्युला लर्न करून घ्या। ए बी सीचा स्क्वेअर इज ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर इज इक्वल टू 2ab प्लस 2bc प्लस 2ca। आता हिअर टेकिंग a इज इक्वल टू काय घेतली आपण m, b इज इक्वल टू 2n, c इज इक्वल टू 3r। ओके, इथपर्यंत समजलं आहे तुम्हाला। आता ह्या व्हॅल्यू आहे ए बी सीच्या, ह्या फक्त तुम्हाला ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या आहे बरोबर। मग एची व्हॅल्यू किती m स्क्वेअर, बीची व्हॅल्यू b स्क्वेअर म्हणजे किती 2n ब्रॅकेटचा स्क्वेअर
लिहिलं. नंतर सीचा स्क्वेअर म्हणजे 3r स्क्वेअर ब्रॅकेटचा. ओके. प्लस 2ab ओके. 2ab म्हणजे किती 2 × m × 2n लिहिलं. नंतर 2bc 2 × 2n × 3r लिहिलं इथं. नेक्स्ट प्लस 2ca 2 × 3r × m. ओके. 2 × 3r × m लिहिलं इथं. इथपर्यंत सोपं झालं. नंतर एमचा स्क्वेअर काय येणार आहे m स्क्वेअर. आता 2nचा स्क्वेअर कसा येणार 2चा स्क्वेअर हे ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर याचा पण स्क्वेअर असतो याचा पण nचा पण स्क्वेअर असतो. 2चा स्क्वेअर nचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 nचा स्क्वेअर ॲज इट इज n स्क्वेअर. नेक्स्ट आहे प्लस 3r 3चा स्क्वेअर 9 3 3 9 आणि r स्क्वेअर ॲज इट इज प्लस 2 × 2 4 आणि n आलं लक्षात. प्लस 2 × 2 4 4 × 3 12 आणि nr लिहून घेतलं आपण. नेक्स्ट स्टेपमध्ये 2 × 3 डिजिट असतात त्यांची काय होती मल्टिप्लिकेशन होती. हे नेहमी लक्षात असू द्या. 2 × 3 6 2 3 6. आता इथं mr का rm लिहायचं. इथं तुम्ही rm लिहिलं तरी बरोबर आहे आणि mr लिहिलं तरी बरोबर. पण आपण अल्फाबेटच्या सिरियलनुसार म्हणजे ABCDच्या सिरियलनुसार काय येतो पहिल्यांदा m येतो. म्हणून मी इथे काय लिहिलं m नंतर r लिहिलेलं आहे बरोबर. इथे mr लिहिलेलं मग 6mr 2 3 6 आणि mr लिहिलेलं आहे. आता फायनल आन्सर लिहिताना हे पूर्ण आन्सर m + 2n + 3r ब्रॅकेटचं स्क्वेअर इथं स्क्वेअर लिहायचं राहिलं. ओके. स्क्वेअर इज इक्वल टू हे आन्सर ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन 3x + 4y - 5p ब्रॅकेट स्क्वेअर. Here taking a is equal to 3x, b is equal to 4y, c is equal to -5y. हे बघा इथं फॉर्म्युला मी लिहून घेतला आहे. ओके. इथं वरची स्टेपमध्ये फर्स्ट स्टेपमध्ये लिहायचं आहे. मी खाली लिहिलेलं आहे. खाली लिहिला तरी चालतो काही प्रॉब्लेम नाही. ए बी सीच्या व्हॅल्यू आपण लिहून घेतलेलं आहे. a = 3x, b = 4y आणि c = -5y. ABC स्क्वेअर ब्रॅकेटचा फॉर्म्युला ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. फॉर्म्युला लिहिल्यानंतर व्हॅल्यू पुट करायची. एची व्हॅल्यू किती आहे 3x ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. बीची व्हॅल्यू काय बी स्क्वेअर म्हणजे किती बीचा स्क्वेअर करायचा आहे मला 4yचा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. नेक्स्ट प्लस आता इथं काय -5p. ओके. मग -5p ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहायचा आहे. ओके. नेक्स्ट प्लस 2 × 3ab ना ab याची व्हॅल्यू 3x बीची व्हॅल्यू 4y प्लस 2bc. मग 2 लिहून घेतला. बीची व्हॅल्यू किती 4y आणि सीची व्हॅल्यू -5p. नेक्स्ट स्टेप प्लस 2ca. मग 2 ॲज इट इज लिहिला. सीची व्हॅल्यू -5p आणि एची व्हॅल्यू 3x लिहिली ही. नंतर इथे काय करायचं आहे 3xचा स्क्वेअर 3 3 9 3चा स्क्वेअर काय येईल 9 येतो. xचा स्क्वेअर x स्क्वेअरच प्लस 4चा स्क्वेअर 16 yचा स्क्वेअर ॲज इट इज प्लसचं साईन देऊन घेतलं -5p 5चा स्क्वेअर 25. आता -5 × -5 केले तर स्क्वेअर केला तर आन्सर काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार. नेहमी लक्षात असू द्या. 2 मायनस साईन असले त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं डिजिटचं तर काय आन्सर येतं पॉझिटिव्ह नंबर. म्हणून इथं काय आलं 25p आला आहे. इथं मायनस साईन येत नाही. p² = p² प्लस 2 × 3. आता इथं डिजिट आहे त्यांची काय करायची मल्टिप्लिकेशन करायची. 2 × 3 6 6 × 4 24 6 4 24 xy ॲज इट इज. ओके. प्लसचं साईन इथे पण डिजिटची मल्टिप्लिकेशन करायची. 2 × 4 8 8 × -5 8 5 40 बरोबर 40 लिहिलं. आता y आणि p इथे लिहून घेतलेलं आहे. आता इथे पण आपण काय लिहू शकतो इथं अल्फाबेट प्रमाणे लिहून घेऊया आपण. इथं मिस्टेक झालेली p y. इथं p आणि y लिहून घ्या. ओके. p नंतर y. नेक्स्ट स्टेपमध्ये इथे पण मी इथं पुढे करेक्शन करून घेतो p आणि y. p y इथं फायनल आन्सरमध्ये केलेलं आहे मी करेक्शन पण इथं करून घेऊया आपण. अल्फाबेट प्रमाणे आपल्याला इथं सोल्व करायचं. नेक्स्ट स्टेपमध्ये केलं लास्टला तरी चालते अगोदर केलं तरी चालते. ओके.
नेक्स्ट 40 आलं हे. आता यांचं मल्टिप्लिकेशन 2 × -5 -10 मल्टिप्लाय बाय 3 केलं असतं काय येतं -30 आणि pxची व्हॅल्यू pxच येणार आहे. ओके, अल्फाबेट ॲज इट इज येतं. नंतर 9x² ही स्टेप ॲज इट इज. सो 16y² ही पण तशीच प्लस 25p² प्लस 24xy मायनस, आता हे ब्रॅकेट काय केलं आहे आपण सॉल्व केलेलं, मग ही मायनस साईन कुठे येणार आहे बाहेर येणार. प्लस मायनस काय होतं मायनस होतं -40py आणि हे पण ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर काय मायनस साईन बाहेर येणार -30px. हेच ॲज इट इज आता काय करायचं आहे क्वेश्चन लिहून घ्यायचं आहे इज इक्वल टू हे आन्सर ॲज इट इज इथे लिहून घ्यायचं आहे. बरोबर, हे झालं आन्सर थर्ड क्वेश्चनचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया फोर्थ क्वेश्चन 7m - 3n - 4k ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे पण काय करायचं आहे एची व्हॅल्यू 7m, बीची व्हॅल्यू -3n, सीची व्हॅल्यू -4k लिहून घेतले आपण. नंतर फॉर्म्युला ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, लर्न झालेलाच असेल. आता फोर्थ एक्झाम्पल चालू आहे. बरोबर, लिहून घेतला. नंतर तर एची व्हॅल्यू किती एचा स्क्वेअर म्हणजे किती 7mचा स्क्वेअर, बीचा स्क्वेअर म्हणजे -3nचा स्क्वेअर, नंतर सीचा स्क्वेअर म्हणजे -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2 × AB 2 मल्टिप्लाय बाय 7m मल्टिप्लाय बाय -3n. नेक्स्ट स्टेपमध्ये 2BC म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय -3n मल्टिप्लाय बाय -4k झालं हे लिहून. प्लस 2CA 2 मल्टिप्लाय बाय -4k मल्टिप्लाय बाय एची व्हॅल्यू 7m झाली लिहून. नेक्स्ट मग स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला सगळ्यांचे सिम्प्लिफिकेशन करायचे आहे. आता 7चा स्क्वेअर किती आला 49, mचा स्क्वेअर m² प्लस -3चा स्क्वेअर मायनस असेल मायनस × -3 किती येतं +3 येतं, म्हणून 3 मल्टिप्लाय बाय 3 9 आणि यांचा स्क्वेअर ॲज इट इज प्लस -4kचा स्क्वेअर 4चा स्क्वेअर -4चा स्क्वेअर 16 kचा स्क्वेअर k² प्लस 2 × 7 14 × -3 42 पण काय येईल मायनस साईन, एक तरी मायनस साईन असेल मल्टिप्लिकेशनमध्ये एक तरी डिजिटला, तर ॲन्सरला काय येतं मायनस साईन, म्हणजे इथं 42 आलेला आहे m आणि हा n ॲज इट इज. नंतर इथे पण काय करणार आहे आपण 2 × 3 -6 आन्सर येतं यांचं, पण -3 आणि -4 दोन मायनस आले -6 आणि यांचं आन्सर काय आलं 2 × 3चं आपलं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर -6. बरोबर, डिजिटचं करतो आहे आपण, ही अल्फाबेट ही आपण मल्टिप्लाय करत नाही, अल्फाबेट डायरेक्टली लिहून घेणार आहे आपण. बरोबर, मल्टिप्लाय बाय काय -4 दोन मायनस असतील तर यांचं मल्टिप्लिकेशन काय येतं पॉझिटिव्ह आन्सर येतं. 6 4 24 बरोबर 24 आणि हे 24 आले आणि n आणि k ॲज इट इज हे लिहू नका. प्लसचं साईन आता येते 2 × -4 -8 -8 × 7 -56 आणि km ॲज इट इज. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये 40m² 9n प्लस 16k². आता हे ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे आपल्याला, मायनस साईन इथे येईल प्लस मायनस आहे 42mn प्लस 24nk. नेक्स्ट स्टेपमध्ये ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर काय येतं इथं मायनस साईन -56km. हे झालं फायनल ॲन्सर. ओके, हे फायनल ॲन्सर झाल्यानंतर क्वेश्चन ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे आणि ॲन्सर लिहून घ्यायचं आहे. हे आलं फायनल ॲन्सर. ओके, चला तर नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन सिम्प्लिफाय. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे x - 2y + 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस x + 2y - 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तुम्ही म्हणशाल पहिल्या याच्यात फक्त हे 3च होते ABC व्हॅल्यू, आता इथे डबल आलेले आहे. आता डबल असले तरी काय करायचं सिम्प्लिफाय करायचं, म्हणजे या दोघांचं काय करायची ॲडिशन करायची. बरोबर, ॲडिशन करून आपल्याला सॉल्व करायचं आहे. पण फॉर्म्युला काय आहे याच्यासाठी पण हाच फॉर्म्युला आहे, प्लसचं साईन द्यायचं, पुढं परत ही व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्येच पुट करून परत सॉल्व करायचं आहे, म्हणजे पूर्ण मोठं एक्झाम्पल होणार आहे. बरोबर, स्टेप बाय स्टेप सॉल्व केल्यानंतर तुम्हाला अगदी सोपं वाटणार आहे. मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, तुम्ही फक्त क्वेश्चन आन्सर शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कोणता डाऊट राहणार नाही.
ओके, हे बघा ए प्लस बी प्लस सी ए स्क्वेअर. आता इथे ए बी सीच्या मी व्हॅल्यू का बरं लिहिल्या नाही. आता ए बी सीच्या व्हॅल्यू तुम्हाला लर्न झालेल्या आहे, पण परत तुम्हाला वाटत असेल तर ए बी सीच्या व्हॅल्यू पण मी लिहून दाखवते. बघा आता ए बी सी हे फर्स्ट सॉल्व करताना ए बी सीची व्हॅल्यू काय येणार आहे आपली, ए इज इक्वल टू एक्स येणार आहे, बी इज इक्वल टू -2y आणि सी इज इक्वल टू 3 येणार आहे. इथेच आपण ए बी सी लिहून घ्या आणि इथे पण ए बी सी लिहून घेऊया. पण पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिला हा पूर्ण फॉर्म्युला कंप्लीट होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट ब्रॅकेटमधलीच ए बी सी या प्लस साईनच्या अगोदरचे यांचेच ए बी सी व्हॅल्यू घ्यायचे आहे. पूर्ण हे फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट झाल्यानंतर परत प्लस साईन देऊन नंतर काय करायचे, परत ए बी सी या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून सॉल्व करायचं आहे. हे बघा इथे हे मेन प्लस साईन आहे आपलं. ओके, या दोघांची ॲडिशन करण्यात इथले परत आपण ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर ही सेकंड ब्रॅकेट सॉल्व. चला सुरुवात करूया. एक्स स्क्वेअर, आता इथे काय एचा स्क्वेअर म्हणजे किती, एक्सचा स्क्वेअर, बीचा स्क्वेअर -2yचा स्क्वेअर लिहिलं, सीचा स्क्वेअर 3चा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए बी एक्स मल्टिप्लाय बाय -2y बरोबर, प्लस 2bc बी सीची व्हॅल्यू लिहायची. इथं बीची व्हॅल्यू -2y सीची व्हॅल्यू 3 लिहून घेतली, प्लस साईन 2ac एची व्हॅल्यू काय 2 मल्टिप्लाय बाय 3x 3 आणि एची व्हॅल्यू x लिहून घेतली. हे प्लसचं साईन दिलं आपण बरोबर. इथे आता सेकंड ब्रॅकेट लिहायचं आहे आपल्याला सर्व. एची ए स्क्वेअर म्हणजे किती, एक्सचा स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे 2yचा स्क्वेअर, सीचा स्क्वेअर म्हणजे -3चा स्क्वेअर प्लस 2ab 2 मल्टिप्लाय बाय a इंटू बी 2y x इंटू 2y प्लस 2bc 2 इंटू 2y -3 लिहिलं, प्लस 2 मल्टिप्लाय बाय सी एची व्हॅल्यू काय, सीची व्हॅल्यू -3 आणि एची व्हॅल्यू x लिहून घेतली. आता नेक्स्ट स्टेप्समध्ये सॉल्व करताना आता यांची काय करायची, मल्टिप्लिकेशन आपण केलं होतं अगोदरच्या स्टेपमध्ये फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करताना फर्स्ट 4 एक्झाम्पल, तसंच सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. एक्स स्क्वेअर -2yचा स्क्वेअर काय येईल, 2 टू द 4 प्लस साईन येणार याची मायनस इंटू -2 केले तर काय येतं, स्क्वेअर केला तर -2चा प्लस 4 येतो बरोबर, 4y स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9. इथे ह्याची स्टेप कशी सॉल्व करणार, 2 डिजिटचे मल्टिप्लिकेशन करा, 2 इंटू 2 -2 -4 आन्सर येणार xy ॲज इट इज, प्लस साईन 2 इंटू -2 -4 इंटू 3 -12 आणि हा y ॲज इट इज, प्लसचं साईन देऊन घेतलं, 2 इंटू 3 6x झाला 6x. नेक्स्ट स्टेपमध्ये एक्स स्क्वेअर ॲज इट इज, 2yचा स्क्वेअर 4y स्क्वेअर नंतर -3चा स्क्वेअर काय ना +9 3 3 9. नेक्स्ट स्टेपमध्ये प्लस 2x 2 इंटू 2 4 आणि xy ॲज इट इज. नेक्स्ट स्टेपमध्ये प्लसचा साईन देऊन घेतला, 2 इंटू 2 4 इंटू -3 -12 आणि हा y ॲज इट इज. नेक्स्ट 2 इंटू -3 6 आणि हा x ॲज इट इज. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, आता याचं ब्रॅकेट सॉल्व करायचे आहे. हे ब्रॅकेटमध्ये होते हे फक्त सॉल्व करून यायचं, प्लसचं मायनस साईन होणार इथे, एक्स स्क्वेअर ॲज इट इज 4y स्क्वेअर ॲज इट इज 9 प्लस मायनस काय होतं, मायनस ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर -4xy. आता हे मी कट केलेले ही नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला सांगतो, फक्त पहिल्यांदा ॲज इट इज लिहून घेऊया. -12 ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर ही स्टेपमध्ये ही ॲज इट इज येणार इथून तर इथपर्यंत. हे ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर हे -12y आणि हे -6x झालं. नेक्स्ट स्टेपमध्ये आता इथे काय होणार आहे, सेम टर्म बघा, एक्स कट होईल का, नाही, 4y + y + y, मग इथं हे कट होणार नाही, 9 दोन्ही काय प्लस साईन, पण इथं काय -4xy आणि +4xy, मायनस आणि प्लस केलं हे दोघं काय होत्या, कॅन्सल होत. यांची ॲडिशन करायला गेलो आपण नेक्स्ट स्टेपमध्ये तर हे काय होतील, यांचा आन्सर 0 येणार आहे बरोबर, म्हणून आपण इथे डायरेक्ट कॅन्सल करून टाकलेला आहे. नंतर -12 कॅन्सल होऊ शकतं का, नाही, +6 आणि -6 कॅन्सल होते, म्हणून इथे आपण हे कॅन्सल केलेलं आहे.
हे 2 टर्म कॅन्सल झाल्या. नेक्स्ट स्टेपमध्ये आता रिमेनिंग राहिलेलं यामध्ये ते आपण खालच्या स्टेपमध्ये लिहून घ्यायचं आहे. एक्स स्क्वेअर 4y² प्लस 9 मायनस 12y प्लस एक्स स्क्वेअर प्लस 4y² प्लस 9 आणि मायनस 12y. आता यांची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची आहे. सेम टर्म. आता हे बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काय होणार आहे 2x. आता यांचा कोइफिशियंट काय असतो 1 असतो, याचा 1 आहे. 1 + 1 किती झाले 2 आणि हा एक्स स्क्वेअर. आलं लक्षात. आता काही ठिकाणी आपण एक्सचं कोइफिशियंट 1 का बरं लिहित नाही, कारण 1 ने मल्टिप्लाय केलं तरी आन्सर तेच येणार आहे, म्हणून आपण तिथे लिहित नाही. आलं लक्षात. 1 + 1 2 झाला आपला. नेक्स्ट स्टेपमध्ये 4y². आता इथं 4ची टर्म y² आहे का कुठे सेम टर्म असेल त्यांची ती ॲडिशन होते. 4y². हे बघा मी अंडरलाईन करतोय त्यामुळे 4y² 4y² 4 + 4 8 आणि y². यांची ॲडिशन करतोय आपण. मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये यांची मल्टिप्लाय होते. यांची काय करतोय आपण इथे ॲडिशन. लक्षात असू द्या, ॲडिशन करताना डिजिटची ॲडिशन होते आणि स्क्वेअरची काय होती स्क्वेअर ॲज इट इज राहता. मायनस +9 किती झाले 18 आणि -12 काय होते दोघांची ॲडिशन होती. ॲन्सरला साईन मायनसच असते. 12 + 12 424 आणि y ॲज इट इज. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. तर क्वेश्चन लिहून घेतला आणि ॲन्सर ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड एक्झाम्पल 3k - 4y 4r - 2m ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 3k + 4r - 2m ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता फॉर्म्युला इथे लिहून घेतलेला आहे. ABCची व्हॅल्यू माहिती ABC. इथे पण ABC, पण इथे अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये इथे प्लस होते, इथे काय सबट्रॅक्शनचं साईन आहे. ओके, सबट्रॅक्ट करायचं आहे. त्याला तर मग ॲन्सरचं सॉल्व करायला सुरुवात करूया. आता एचा स्क्वेअर म्हणजे 3kचा स्क्वेअर. बी इथे A B आणि C तुम्हाला कळण्यासाठी. ओके, लिहून घेतलं. तर पहिल्यांदा फर्स्ट ब्रॅकेट आपण पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून घेऊया. Aची व्हॅल्यू 3k², Bची व्हॅल्यू 4r², मायनस आहे इथं साईन म्हणून इथं मायनस घेतलेलं, प्लसचं साईन दिल्यानंतर Cचा स्क्वेअर -2mचा स्क्वेअर. ओके, इथं मायनस साईन आहे बघा -2m प्लस 2 × AB. 2 × AB म्हणजे काय 3k - 4r लिहिलं. प्लस साईन देऊन घेतलं 2 × BC. B काय -4r मल्टिप्लाय बाय -2m लिहिलं. प्लस 2CA 2 लिहिला. Cची व्हॅल्यू -2m आणि Aची व्हॅल्यू 3k. हे मायनसचं साईन ॲज इट इज इथं देऊन घेतलेलं आहे आपण, बरोबर. नेक्स्ट स्टेपमध्ये आता इथे परत ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे पुट करायची आहे. मग A² = 3k², B² B लिहिलेलं मी 4r² Cची व्हॅल्यू काय -2m². प्लस साईन देऊन घेतलं 2AB 2Aची व्हॅल्यू 3k, Bची व्हॅल्यू 4r. नंतर प्लस इथे काय 2BC 2 4r -2m केलं. प्लस 2 × काय C आणि Aचं मल्टिप्लिकेशन. मग 2 × -2m आणि Aची व्हॅल्यू -3k. आता यांचं काय करायचं आहे सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. इथे 3चा स्क्वेअर 9kचा स्क्वेअर ॲज इट इज 9k² प्लस 4चा स्क्वेअर -4चा स्क्वेअर 16 rचा स्क्वेअर ॲज इट इज -2चा स्क्वेअर 4 आणि mचा स्क्वेअर m². नंतर 2 × 3 4 6 6 × -4 24 -24 आणि kr ॲज इट इज. प्लस 2 × -4 -8 × -2 प्लस 16 मायनसचं काय होतं प्लस. ओके, 16rm. स्टेपमध्ये 2 × -2 -4 -4 × 3 -12mk लिहिलं.
नंतर हे मायनस साईन इथे देऊन घेतलं आपण. नंतर 3k स्क्वेअर 9k स्क्वेअर 4चा स्क्वेअर 16 आर ॲज इट इज आर स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर 4 आणि m स्क्वेअर ॲज इट इज. 2 × 3 6 × 4 24 kr ॲज इट इज. नेक्स्ट स्टेपमध्ये 2 × 4 8 8 × -2 -16 rm प्लस 2 × -2 -4 -4 × 3 -12 mk ॲज इट इज. हे केल्यानंतर हे बघा इथं ब्रॅकेट मी दुसरं दिलेलं आहे. ओके, समजण्यासाठी ब्रॅकेट व्यवस्थित देत चाला. इथे तुम्ही ब्रॅकेट दिलं तरी चालू शकेल. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहे, 9 स्क्वेअर ॲज इट इज घेतलेला आहे, 16 आर स्क्वेअर ॲज इट इज प्लस 4m स्क्वेअर ॲज इट इज. आता ही ब्रॅकेट सॉल्व करायची आपल्याला. -24 kr अजून कुठे दिसतो मायनस इथे, हे बघा इथे. मग याचं पण ब्रॅकेट काय करणार आहे, सॉल्व करणार आहे. मायनस प्लस प्लस मायनस काय होतं, -12 mk. तर आपण ही ब्रॅकेट सॉल्व करतोय. इथे काय होईल, प्लस मायनस काय होईल, मायनस होणार आहे बरोबर. पण मायनस झालं, हे मायनस आणि हे मायनस काय होणार, दोघांचं प्लस होणार आहे. कारण ब्रॅकेट पूर्ण ही सॉल्व करतोय ना आपण. हे सॉल्व केल्यानंतर मधली साईन काय होता, चेंज होत असता. नेहमी लक्षात असू द्या बरोबर. म्हणून हे बघा इथे काय होतं आहे आपलं, -9 लिहिलं, प्लसच्या ठिकाणी इथं काय झालं, -16 आर स्क्वेअर झालं. इथं काय आलं, प्लसचं साईन इथे काय आलं, -rm स्क्वेअर झालं. नंतर इथं प्लस आहे, इथं 20 kr आहे, इथे काय होईल, -20 kr. आता ही ब्रॅकेट सॉल्व करताना -60 rm येणार आहे. पण मायनस मायनस काय होणार आहे, मायनस आणि हे मायनस दोघांचं साईन काय होईल, +16 rm. इथे पण सेम मायनस मायनस प्लस होणार. ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर हे मायनस येणार आहे, पण मायनस मायनस हे काय होणार, परत प्लस होणार. म्हणून 12 mk इथे येणार आहे. आलं लक्षात. हे थोडंसं डिफिकल्ट आहे, थोडंसं समजून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. मी काय सांगितलं योग्य पद्धतीने. ही ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर याचं काय होणार आहे, मायनसचं काय आहे, या सगळ्या टर्म पूर्ण इम्पॅक्ट होणार आहे. म्हणजे इथे मायनस साईन इथे प्रत्येक ठिकाणी येणार आहे. मायनस मायनस आलं तर ते दोघांचं काय होतं, प्लस होणार आहे. आणि त्यांना पॉझिटिव्ह साईन आहे त्यांना काय होईल, सबट्रॅक्टचं साईन येणार आहे. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये रिमेनिंग काय राहतात इथे. आता ही टर्म तर समजली तुम्हाला. आता ह्या टर्म समजल्यानंतर इथे काय करायची, ऑपोजिट टर्म काय करायची आपल्याला, कॅन्सल करायच्या. 9k स्क्वेअर आणि इथं प्लस साईन याला मायनस, हे दोन्ही काय झाले, कॅन्सल झालेले. +16 -16 आर स्क्वेअर कट, 4m स्क्वेअर -4m स्क्वेअर कट. 24ला दोघांना काय मायनस साईन आहे ते कट होणार नाही. +16ला हे दोन्ही प्लस हे कट होणार नाही. मायनस आणि प्लस हे दोन्ही पण कट झालेले आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये ते रिमेनिंग राहिले ते लिहून घ्यायचे. -24 kr +60 rm -24 kr +60 rm. आता यांची काय करायची, ॲडिशन. मायनस मायनस काय होते, ॲन्सरला साईन मायनसच येणार आणि दोघांची काय होणार, ॲडिशन. 24 + 24 = 48 +16 + 16 32 rm ॲज इट इज. ओके, हे झालं आपलं फायनल ॲन्सर. आता ॲन्सर लिहिताना हे प्लस साईन आपण हे काय ॲज इट इज ॲन्सर इथं लिहून घेतलं आहे. काही स्टाफ काय म्हणतील हे पहिल्यांदा आलेलं आहे, ही व्हॅल्यू पहिल्यांदा आहे म्हणून पहिल्यांदा लिहू. पण बुकच्या पाठीमागे बॅक साईडला काय केलेलं आहे, आपल्याला ॲन्सर देता प्रॅक्टिस सेट संपल्यानंतर तिथे काय दिलेलं आहे, 32 अगोदर घेतलेला, म्हणून मी हे ॲन्सर पण लिहिलं आणि हे पण लिहिलेलं आहे. तुमच्या स्टाफला ते योग्य वाटेल ते ॲन्सरला तुम्ही राईट देऊ शकता. दोन्ही पण ॲन्सर राईटच आहे. ओके, असं लिहिलं तरी राईटच आहे, हे पण राईटच आहे. मी 40k -40 kr +32 rm आणि इकडे लिहिताना फक्त पहा +32 rm फर्स्ट घेतलेला आहे. इथं प्लस साईन नाही दिलं तरी चालतं, द्यायचं असेल तुम्हाला देऊ शकता. -48 kr हे झालं फायनल ॲन्सर. ओके, थर्ड एक्झाम्पल ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे. आता इथे पण काय आहे, हे A B C, इथे पण A B C. ओके,
नेक्स्ट स्टेपमध्ये फॉर्म्युलेनुसार ABC आपल्याला काय, आता इथे मिडलला काय प्लस साईन आहे म्हणजे तुम्हाला हे डिफिकल्ट जाणार नाही जास्त एक्झाम्पल. ओके, ते अगोदर सबट्रॅक्शन असेल तिथे तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं, पण त्याची प्रॅक्टिस केल्यानंतर तेही इझी जाते एक्झाम्पल. काही डिफिकल्ट यामध्ये जास्त काही डिफिकल्ट नाही, रॉकेट सायन्स काहीच नाही, अगदी इझी आहे. फक्त काय करावं लागणार आहे तुम्हाला, प्रॅक्टिस करावा लागणार आहे. आता इथे काय 7a स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर 7a स्क्वेअर, b स्क्वेअर -6b स्क्वेअर, c स्क्वेअर 5c स्क्वेअर प्लस 2ab 2 7 मल्टिप्लाय बाय -6b. नेक्स्ट प्लस 2bc -6b इंटू 5c लिहून घेतलं. आता 2ca 2 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 7a हे बघा लिहिलं इथे प्लस साईन. हे प्लस साईन थोडं मी हायलाईट करतो म्हणजे तुम्हाला समजेल ही प्लस साईन आहे. ओके, नंतर नेक्स्ट स्टेप काय 7a स्क्वेअर 7a स्क्वेअर, b स्क्वेअर म्हणजे 6b स्क्वेअर, c स्क्वेअर म्हणजे -5c स्क्वेअर प्लस 2ab 2 इंटू 7a मल्टिप्लाय बाय 6b लिहिलं प्लस 2bc 2 मल्टिप्लाय बाय 6b मल्टिप्लाय बाय 5c लिहिलं. ब्रॅकेट फक्त ब्रॅकेटमध्ये लिहा, नाही तर तुम्हाला ब्रॅकेट नसेल करायचं तिथं मल्टिप्लिकेशनचं साईन द्या. ओके, कोणत्या स्टेपने सॉल्व केलं तरी सेम आहे आन्सर येणार आहे. प्लस 2ca 2 मल्टिप्लाय बाय 5c मल्टिप्लाय बाय 7a दिले इथे आपण. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये 7 या दोघांची स्क्वेअर होणार आहे ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर. मग 7 स्क्वेअर 49 a स्क्वेअर ॲज इट इज a स्क्वेअर. इथं काय येणार आहे 6 स्क्वेअर 36 b स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर 25 c स्क्वेअर c स्क्वेअर प्लस 2 इंटू 7 14 14 इंटू -6 -84 a b ॲज इट इज 2 इंटू 6 -12 -12 इंटू 5 -60. ओके, -60 आणि इथे काय BC ॲज इट इज प्लस 2 इंटू 5 10 10 इंटू 7 70 70 CA. इथे आपण AC पण लिहू शकतो. ओके, कारण अल्फाबेटनुसार लिहिलं तर AC पण लिहू शकतो, पण मी ते CS लिहिलेलं आहे. ओके, प्लस 7a स्क्वेअर 7 स्क्वेअर 49 a स्क्वेअर a स्क्वेअर 6 स्क्वेअर 36 b स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर 25 c स्क्वेअर हे लिहिलं प्लस 2 इंटू 7 14 14 इंटू 7 684 ab प्लस 2 इंटू 6 12 12 इंटू 12 5 60 60 BC. पण साईन काय येणार आहे मायनस. इथे एक तरी मायनस असेल तर आन्सरला काय येणार मायनस. ही ब्रॅकेटमध्येच ठेवला आपण प्लस 2 इंटू 5 -5 -10 इंटू 7 -70 CA. ओके, लिहिलं. नेक्स्ट स्टेपमध्ये आता काय करायचे ही ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायची आहे आपल्याला. ओके, मग ही 49 36 इथपर्यंत आपण ॲज इट इज लिहून घेतलं. आता ही प्लस मायनस काय होणार आहे -84 AB. हे ब्रॅकेट सॉल्व केलं म्हणजे काय -60 AB BC. परत इथे ही ॲज इट इज एवढं लिहित चालायचं आहे. नंतर ही टर्ममध्ये एवढं टर्मला काय करते हे मायनस बाहेर येईल 60 BC. हे बघा 60 BC हे -70 CA. आता इथं काय ऑपोजिट टर्म असतील त्या आपल्याला कट करायच्या. 49 काय सेम साईन आहे, 36ला सेम आहे, 25ला सेम आहे, -84 प्लस 84. मग हे दोन्ही काय टर्म झाल्या कट झालेल्या आहे. -60 सेम साईन आहे, कट नाही होणार, प्लस आणि मायनस आहे, मग हे दोन्ही कट होतील. बरोबर. नेक्स्ट स्टेपमध्ये रिमेनिंग टर्म आपल्याला इथे लिहून राईट डाऊन करून घ्यायचे. 49a स्क्वेअर 36b स्क्वेअर प्लस 25c स्क्वेअर -60 BC प्लस 49a स्क्वेअर प्लस 36b स्क्वेअर 25c स्क्वेअर नेक्स्ट -60 BC. आता सेम टर्म आहे त्यांची काय करायची, a स्क्वेअर असेल इकडे a स्क्वेअर कुठे ते दोघांची ॲडिशन 49 प्लस 49 98 a स्क्वेअर. आता b ची टर्म b स्क्वेअर कुठे
बी स्क्वेअर 36 इंटू 36 36 प्लस 36 72 बी स्क्वेअर. सीची टर्म सी स्क्वेअर 25 प्लस 25 50 सी स्क्वेअर आणि 60 बी सी 60 प्लस 60 मायनस 120 बी सी. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. ओके क्वेश्चन राईट डाऊन करून ॲन्सर फायनल लिहून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या क्लासमेटच्या ग्रुप असतील वगैरे सर्व असतील तर त्या ग्रुपवर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.